अजित पवार यांच्या सोहळ्याकडे एकनाथ शिंदेंनी दांडी मारलेली आहे, पाठ फिरवलेली आहे। गैरहजेरीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। अजित पवारांनी सुद्धा नापसंती व्यक्त केली आहे। शिंदेंच्या वतीने प्रताप सरनाईक यांनी हा सन्मान स्वीकारलेला आहे, तर दरेगाव दौऱ्यावर असल्यामुळे येऊ शकत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना कळवल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये त्यामुळे दुरावा वाढल्याची चर्चा आता रंगलेली आहे। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो, पण साधारण त्याला मग ज्यांचा सत्कार करायचा, मग काही जण आणखीन काही सुचवतं, मग इतर पण म्हणले असतील चला आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे, आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, ही काही पहिली वेळ नाहीये, या आधी सुद्धा अनेकदा म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी सत्तेमध्ये आली आहे तेव्हापासून या दोघांमध्ये दुरावा आहे हे अनेकदा समोर आलेलं आहे। आणि पुन्हा कालचा जर कार्यक्रम घेतला तर त्यामध्ये एकनाथ शिंदे गेले नव्हते, त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवारांनी खुद्द नापसंती व्यक्त केलेली आहे, कशा पद्धतीने बघायचं याकडे? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर अगदी सरकारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर एकीकडे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जी केमिस्ट्री दिसते तीच केमिस्ट्री आपल्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दिसत नाही, आणि या संदर्भातल्या आत्तापर्यंत अनेक बातम्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। खरं तर काल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रत्येक आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा जो आहे तो वरळी येथे आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमामध्ये महायुतीचे माजी मुख्यमंत्री जे आहे ते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्वतः उपस्थित राहून हा सन्मान जो आहे तो स्वीकारला। मात्र या ठिकाणी काल चर्चा रंगली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीची, आणि काल कारण ते दरेगावमध्ये होते आणि त्यांनी अजित पवारांना कळवलेलं होतं की दरेगावमध्ये असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाही, मात्र आमच्याकडनं एक प्रतिनिधी जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाईल। आणि त्या प्रकारे मंत्री प्रताप सरनाईक हे मंचावरती उपस्थित होते आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी तो सन्मान जो आहे तो स्वीकारला। मात्र यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे त्या मुख्यमंत्र्यांचाच हा सन्मान सोहळा होता, त्यांनी जर उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला असता तर ते बरं वाटलं असतं, तर तुम्ही ज्या प्रकारे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेला आहे अशाच प्रकारे इतरांनी सुद्धा प्रतिनिधी पाठवले असते, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ही पहिलीच वेळ नाही ज्या ठिकाणी आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हा कुठेतरी दुरावा पाहायला मिळतो। खरं तर पालकमंत्री पदावरून असेल किंवा मग निधी वाटपावरून असेल, या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आपल्याला नेहमीच नाराजी जी आहे ती पाहायला मिळते, आणि एकमेकांचे नेते अगदी थेट तोंडावरती एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला वक्तव्य करताना पाहायला मिळत असतात। आता सध्या दोन्ही पक्षामध्ये पालकमंत्री पदावरून आपल्याला मोठा वाद जो आहे तो पाहायला मिळतोय। रायगड येत्या काळात आता हा दुरावा अधिक वाढू नये यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।